संसद घुसखोरी घटनेमधल्या 6 पैकी एक आरोपी अमोल शिंदे हा लातूर जिल्ह्यातल्या थोरली झरी गावचा असल्याचंही उघड झाले। लातूरमधल्या पोलिसांनी त्याच्या घरी पोहोचून सखोल चौकशी केली आहे। अमोलची सगळी महत्त्वाची कागदपत्र, त्याची ओळखपत्र, त्याचे मार्कशीट्स पोलिसांनी ताब्यात घेतलेत। त्याचे आई-वडील शेतात मोलमजुरी करतात, भाऊ पनवेलमध्ये रिक्षा चालवतो। सैन्यात भरती होण्यासाठी मी घरातून जातोय असं सांगून अमोल बाहेर पडला होता आणि गेले 4-5 दिवस तो दिल्लीमध्ये राहत होता। त्याच दरम्यान संसदेमधल्या घुसखोरीची ही घटना घडली आहे। आणि आरोपी अमोल शिंदे याच्या कुटुंबियांशी आम्ही बातचीत केली। निशांत भद्रेश्वर यांनी त्यांच्याशी संवाद साधला। आता आपण आहोत नवकुंड झरी या गावामध्ये। अमोल शिंदे यांचं हे गाव आहे। ते आपल्याबरोबर आहेत, त्याचे वडील, ते त्यांचे मोठा भाऊ आहे। मोठा भाऊ, नाव तुमचं? राहुल। काल आपण बोललो होतो संतोषला, आज राहुल पण आलाय, लातूरला असतो आणि त्याचे आई वडीलही इथं आहेत। कालपासून ते या घटनेला सामोरे जात आहेत आणि ते सध्या त्यांची मानसिक अवस्था जी आहे ती अतिशय विदारक स्थितीला पोहोचलेली आहे। अमोलनं जे केलं होतं त्याच्याबद्दल काहीतरी पुसटशी कल्पना तुम्हाला? काहीच कसलीच कल्पना नाही आम्हाला। फक्त पोलीस भरती आहे, मी चाललो ह्याच्यासाठी म्हणून त्यानं 9 तारखेला गेले इथून। आम्हाला बाकीचं कुठलंच काही सांगितलं नाही। एवढं की 10 तारखेला एवढं म्हणलं की बाबा असं असं माझं मुंबईला पोहोचला आणि एका मित्राचा रेल्वे स्टेशनवरून फोन लावला म्हणला। मग आता हे डबल फोन लावायचं म्हणतर नाही, इथलं रेल्वे स्टेशनचं किंवा माझा माणसाचं घेतला मोबाईल बोलला म्हणलं। याच्या इतर मग फोन नाही, काही नाही, काहीच नाही, काहीच माहितीच नाही आम्हाला। काल पोलिसांनी जवळजवळ 3-3.5 तास चौकशी केली। हां 2-3 तास झाली चौकशी केली। परत आम्हाला तर सांगितलंच नाही असं झालं म्हणून। मीच म्हणलं पोरग जिवंत आहे का मेलं एवढं तर सांगा म्हणलं। कुणाला भेटलं ही काहीच माहिती नाही। फक्त आसामला जे गेलं तिथं तेवढं 5000 मुलांमध्ये ह्यानं पहिला नंबर आलता। कुठं? आसाममध्ये। मग तिथलं तेवढं माहिती सांगितलं आम्हाला, बाकीचे कुठली माहिती सांगितलं नाही। गेले की आलं कळतंय महिन्याला म्हणायचं, कळते 15 दिवसाला म्हणायचं, असं तिकडून कॉल आल्या सांगू म्हणायचं। अमोलची कधी बोलणं झालं का नोकरी संदर्भात? काही नाही, तेवढं काय नाही बोलू माझं। फोनवर बोलणं होतं? फोनवर एक वेळेस बोललेला आहे, बारकी बहीण डिलिव्हरीला आली तेव्हाच बोललेला, त्याच्यानंतर नाही। कधी सांगितले का काय करायलो काय नाही? काय नाही, फक्त भरती बघूला म्हणत होता। त्याला एवढी नोकरीची इच्छा होती, दुसरं काय नाही। इथं कुणासोबत सध्या भांडण नाही, काहीच नाही। असून नसल्यावर आहे तर माझी लेकरं तिने पुन्हा संग काय नाही गावात साऱ्या। की का बरं गेला, कसा गेला तीच माहीत नाही आम्हाला। कळलं नाही। वय निघून जात आहे मात्र नोकरी लागत नाही, अशा मानसिक अवस्थेत तो होता आणि त्याने कायम धावण्याच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता। गावात मोलमजुरी करत होता आणि आपला उदरनिर्वाह चालवण्याचा प्रयत्न करत होता। नोकरीची प्रचंड आस असलेल्या अमोलनं असं का केलं असा प्रश्न त्याच्या आईवडिलांना आणि भावांनाही पडलेला आहे। निशांत भद्रेश्वर, ABP माझा, झरी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।